नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल, बट त्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे की जे हिवाळी अधिवेशनामध्ये सरसकट कर्जमाफीची घोषणा जाहीर झाली होती, त्यामध्ये आता बहुतेक शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न असा येतो की आम्ही पर्टिक्युलर बँकमध्ये किंवा SBI असो, पंजाब नॅशनल असो, सेंट्रल बँक असो, बहुतेक शेतकऱ्यांचे असे कमेंट येत असतात की आम्ही या बँकेचे कर्जदार आहोत, तर आमचे कर्ज हे माफ होईल का? सो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर जा मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. बघा, छत्रपती शिवाजी महाराज जी काही कर्जमाफी योजना होती त्या अंतर्गत 2019च्या आधीचे जे काही शेतकरी होते त्यांना जवळपास 1.5 लाखांपर्यंत हे कर्जमाफी होणार आहे. ओके, बघा समजून घ्या एक एक गोष्ट. 1.5 लाखापर्यंत त्याची कर्जमाफी होणार आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना याच्या अंतर्गत 2019च्या आधीचे जे काही लाभार्थी होते त्यांना 2 लाखापर्यंत हे कर्जमाफी होणार आहे. आता याच्यात समजण्यासारखी गोष्ट अशी की 2 लाखाच्या वर बहुतेक शेतकऱ्यांचे कर्ज होते. ओके, तर मग तुम्हाला 2 लाखापर्यंत एक कर्ज मिळणार. अनुदान म्हणजे 2 लाख तुमचं एक कर्ज माफ होणार. सपोज तुमचं जर 2.5 लाख असेल तर 50,000चा तुमच्या उतार्यावर बोजा असेल. तो बोजा, आता मग तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर पैसे नाही. ओके, मग त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर आता पैसे नसतील तर ते तुम्ही राहू द्या, त्यावर ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आता बहुतेक लोकांचं असं म्हणणं की आता हा 50,000 जर आमच्यावर बोजा आहे तर मग पुढचं कर्ज मिळेल का? नक्कीच मिळेल. ओके, ते मायनस होऊन तुम्हाला नक्की मिळणार आहे. ओके, नंतर आलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत जो काही 1.5 लाखाचा अनुदान होतं, कर्जमाफी होती, ते 2019च्या आधी तर मिळालं. त्याच्यानंतरच्या शेतकऱ्यांसाठी काय आहे की 864 कोटी रुपयांची ही मदत. बघा, 864 कोटी रुपयांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज हे माफ होणार आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने 2019च्या आधी तर झाला विषय, नंतर 2019च्या नंतरच्या 6,500 कोटी रुपयांची अनुदान मंजूर होणार आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे. याच्यात कुठलाही दुमत नाही. हे हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर झालंय. मुद्दा असा होता की बहुतेक शेतकऱ्यांना असं वाटतंय की हे पर्टिक्युलर सेंट्रल बँकेसाठीच फक्त हे लागू असणार आहे का? तर नाही, हे ज्या काही तुमच्या नॅशनलाइज बँकेत किंवा सोडा तो विषय की असं समजा की ज्या बँकेत तुम्ही तुमचं कर्ज काढलंय त्या बँकेत तुम्हाला कर्जमाफी नक्की मिळणार आहे. फक्त काय आपलं डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. ओके, म्हणजे जसं की KYC केलं नसेल तर KYC करून घ्या. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ऐन वेळेस सगळ्यांची धावपळ व्हायला नको. सो असा हा मुद्दा होता, म्हणजे ज्याच्या अंतर्गत सरसकट कर्जमाफी नक्की होणार आहे. फक्त याला थोडा वेळ जातो, थोडा वेळ नक्कीच जाणार आहे, कारण की या सगळ्या गोष्टी करत सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे वगैरे या सगळ्या गोष्टीला वेळ जातो. तर ते काही अपडेट जसे जसे येतील तसे तसे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. लाईक करत जा. धन्यवाद.